हाय हॅलो नमस्कार सोनाश्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल वरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय आहे. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण महाराजांची कशी पूजा करायची, कशी पूजा मांडायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते म्हणजे कशा सर्व पूजा किंवा काय वाचन करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायची आहे. जर तुम्ही माझ्यासारखे कॉलेज स्टुडंट्स असाल तर तुम्हाला कसं टाइम तुम्हाला मॅनेज करायचा आहे. जर माझ्यासारखं अर्ली मॉर्निंग जर तुमचं कॉलेज असेल तर ही सेवा तुम्ही पौर्णिमा संपायच्या आतमध्ये सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे दुपारचं कॉलेज वगैरे असेल तुमचं तर तुम्ही ही सेवा अर्ली मॉर्निंग सुद्धा करून तुम्ही तुमच्या कॉलेजला कंटिन्युटी ठेवू शकता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे की स्वामींची सेवा काय काय करायची. तर सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे स्वामींची सेवेसाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेला तुम्हाला जसं की आत्ताच मी सांगितलं की तुम्हाला सकाळी पूजा जमत असेल तर तुम्ही सकाळी करा. सगळ्यात बेस्ट आहे तर सकाळचीच. गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमा जी आहे ती संपायच्या आधी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांवरती अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक तुम्ही पंचामृताचा करू शकता, पाण्याचा करू शकता, दुधाचा करू शकता. तुम्हाला जसा जमेल तशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांवरती तो अभिषेक करू शकता. त्याच्यातलं दुसरं ते पॉईंट महत्त्वाचं की ही पूजा कुठे मांडायची. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की ही पूजा फक्त मांडलीच पाहिजे असं खरंच काही नाहीये. तुम्हाला जसं जमेल तशा प्रकारे ही तुम्ही तुमच्या यथाशक्ती तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा करू शकता. हीच पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये म्हणजे जिथे आपण महाराजांना स्थान आपल्या देवघरामध्ये दिलेलं आहे, जिथे आपण देवघरात महाराजांची आपली मूर्ती ठेवतो, सो तिकडे तुम्हाला तिथेच पूजा तुम्ही करू शकता. म्हणजे त्यांचा अभिषेक वगैरे सगळं करायचं, त्यांना तयार करायचं, अत्तर लावायचं आणि मग ती मूर्ती तुम्ही तुमच्या ज्या देवघरामध्ये जिथे तुमचं महाराजांना तुम्ही स्थान दिलेलं असेल तिकडे तुम्हाला ती मूर्ती ठेवून तिथे त्यांची पूजा करायची आहे. आणि दुसरा ते म्हणजे जर तुमच्याकडे छान स्पेशियस जागा असेल, आता असं नाही की स्पेशियस जागा असेल त्यावेळेसच तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमची इच्छा, तुमची यथाशक्ती तुम्हाला महत्त्वाची आहे. आता मी तर पूजा खालतीच मांडून करतो, म्हणजे वेगळीच मांडतो, कारण गुरुपौर्णिमा आहे आणि महाराज आपले गुरु आहेत. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मग मी खालतीच वेगळी मांडून पूजा करतो. तर म्हणून मी छान ती पूजा करणार आहे. तर मी अशी प्रकारे पूजा करतो. त्याच्यानंतर महाराजांचा अभिषेक झाल्याच्या नंतर महाराजांना आपल्याला छान कपडे घालायचे असं कंपल्सरी नाही आहे. तुमच्यावरती जर तुमच्याकडे छान वस्त्र असतील तर तुम्ही नक्की महाराजांना वस्त्र घाला, छान हिना अत्तर लावा, माळ घाला, फेटा घाला. तुमची यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तशा प्रकारे ही सेवा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काय करायचंय आपल्या आता मी रितसर तुम्हाला पूजा मांडणी सांगतो की कशा प्रकारे करायची आहे. काय करायचं आता मी खालची मांडणी जी आहे ती सांगतो तुम्हाला. की आपण जिथे मांडणार आहोत तिकडे पाटाखालती किंवा चौरंगाखालती आपलं छान स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर हळदी कुंकू अक्षता वाहून तिची पूजा करायची आहे. तर भूमिपूजन पहिलं करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पाट किंवा चौरंग जे आपण यूज करत आहोत ते ठेवायचं आहे. वस्त्र अंथरायचं आहे. लाल किंवा तुमचा जो कलर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो, फक्त काळा रंग सोडून तुम्ही कुठलाही रंग त्यामध्ये यूज करू शकता. ते वापरून झाल्याच्या नंतर आपल्याला एक अभिषेक वगैरे आपण करून घेऊ शकता तुम्ही त्याच्यावरतीच, म्हणजे आसन वगैरे ठेवून. त्याच्यानंतर अभिषेक झाल्याच्या नंतर, अभिषेक केल्याच्या नंतरची पुढची प्रोसेस तुम्हाला मी सांगतोय. तांदळाचं स्वस्तिक काढायचं किंवा अशी रास करायची, जे अष्टदल कमळ आपण काढतो तसं, आणि त्याच्यावरती महाराजांची मूर्ती स्थापन करायची आहे. जर तुमच्याकडे सिंहासन असेल तर त्याच्यावरती तुम्ही सिंहासन नक्की ते ठेवा आणि सिंहासनावरती महाराजांना आरूढ करा. त्याच्यानंतर मग तुम्ही महाराजांना छान अत्तर लावा. त्याच्यानंतर मग छान वस्त्र परिधान करा, माळ घाला, फेटा घाला, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल यथाशक्ती तसं तुम्ही करा. तर जर तुमच्याकडे माळ किंवा असं काही अवेलेबल नसेल, जरी तुम्ही महाराजांना असंच ठेवलात तरी सुद्धा चालेल. महाराज फक्त आणि फक्त तुमची श्रद्धा बघतात. तुम्ही काय त्यांना वस्त्र देताय, काय करताय हे महाराज खरंच तर नाही बघत. ओके, तर ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर मग पहिले तर आपण दिवे लावतोच, तुम्हाला सोना माहितीच आहे. त्यानंतर तुम्हाला यथाशक्ती तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला जे काही स्वामींना देता येतंय, छान नैवेद्य, बेसनाचे लाडू किंवा कुठलेही लाडू तुम्हाला जे महाराजांना देता येतात, तसे ते तुम्ही नैवेद्य तुमचा जो असेल, म्हणजे आता महाराजांना बरेच पदार्थ बेसनाचे आवडतात, पुरणपोळी आवडते, बेसनाचे लाडू आवडतात, भजींचे प्रकार आवडतात, तर तुम्ही ते सुद्धा महाराजांसाठी करू शकता. किंवा बाहेरून रेडीमेड तुम्ही जर मिठाई आणत असाल तर ती जरी तुम्ही ठेवलात नैवेद्यासाठी तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर अशी छान यथाशक्ती पूजा करायची. धूप, दीप, नैवेद्य हे सगळं ओवाळून घ्यायचं. अगदी पंचोपचार पूजा आपण महाराजांची करून घ्यायची. सोबत शेअर करतो की ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता ही आपली पूजा मांडणीच झालेली आहे. ह्याच्यावरती तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. तो नक्की बघा. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला तो बघायला मिळणार आहे. म्हणजे महाराजांचं लवकर तुम्हाला छान दर्शन होईल. तर दुसरा पार्ट म्हणजे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाचन काय काय करायचं, स्तोत्र मंत्राचं पठण कुठलं करायचं.
तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपण दररोजच क्रमशः 3 अध्याय आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठणच करत असतो. अर्थात 1, 2, 3. तर सध्या पावसाळा आहे त्याच्यामुळे हे पण मी बंद ठेवतो आणि त्याच्यामुळे त्या माशा नेहमीच इथे तिथे फिरतच असतात. ओके, त्यांना इग्नोर मारूया आपण. तर ते म्हणजे की आपण ते दररोजचं 3 अध्याय आपण वाचतच असतो. पण त्या आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही 1 ते 21 अध्याय एकाच वेळीच पठण करू शकता. अर्थात एक पाठ पारायणाचा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 11 माळी जप म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे की त्याच्यानंतर तुम्हाला जे काही महाराजां रिलेटेड सेवा करायची म्हणजे गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय तुम्ही त्या दिवशी पठण करू शकता. पण माझ्या मते गुरुचरित्राचा अध्याय आपण हा गुरुवारीच पठण करतो, पण गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण करतोच. तर त्याच्यामुळे म्हणजे गुरूंची सेवा आपण नेहमीच करतो, तर तुम्ही नक्कीच अवश्य ही पठण करू शकता. म्हणजे आपण जो 14वा आणि 18वा अध्याय जो पठण करतो की दोघांपैकी कुठलाही अध्याय तुम्ही पठण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं एक पाठ तुम्ही सारामृताचा करू शकता. त्याच्यानंतर 11 माळी जप तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचं अष्टक आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या सेवा आहेत म्हणजे तुम्हाला ज्या जमतील त्या. तर जे मी तुम्हाला आधीच्या वेळेस पुस्तकं दाखवलीच होती त्या पुस्तकात म्हणजे जे काही स्वामींचे माला मंत्र दिले असतील किंवा स्तवन दिलं आहे ते तुम्ही पठण करू शकता. म्हणजे महाराजांच्या रिलेटेड तुम्हाला जी काही सेवा आहे तर ती तुम्हाला करायची आहे. तर अगदी अशा प्रकारे साधी आणि सगळ्यात सोपी सेवा आहे ही. की ते म्हणजे की तुम्हाला काहीच जर तुम्हाला वेळ नसेल जास्त काही पठण करायचं तर एक माळ घ्या. श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ छान जप करा अगदी मनापासून. महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. म्हणजे आता बघा जे कोण कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांना नसेल वेळ ह्या सर्व गोष्टी करण्याचा जर आणि नसेल काही असा वेळ त्यांना मिळत तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. त्याच्यानंतर मी खालची मांडणी तुम्हाला सांगितलं. तर देवघरात जेव्हा तुम्ही मांडाल ना म्हणजे देवघरात जेव्हा तुम्ही पूजा कराल तर काहीच तुम्हाला असं करायचं नाहीये. फक्त तुम्ही छान अभिषेक करायचा आहे. देवघरात जिथे तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवता तिकडे तुम्हाला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि तिकडेच तुम्हाला जे काही वस्त्र परिधान करायचं असतील अत्तर किंवा एक्सेट्रा तुम्ही ते तिकडे करू शकता. त्या गोष्टीची पूजा सुद्धा तुम्ही तिकडेच करून घेऊ शकता. तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महाराजांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही तुम्ही पूजा करू शकता. खूप सोपी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं हा व्हिडिओ ना मी खरं तर खूप घाईमध्ये बनवतोय कारण मला हा लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे खूप असा घाईमध्ये झालाय. तर खरंच सॉरी सर्वांना. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा किंवा मला इन्स्टाला डीएम्स करा. ऑलरेडी खूप सारे डीएम्स आहेत त्यांचे रिप्लाय मला देता आले नाही आहेत. पण जसे जमेल तसे मी तुमच्यापर्यंत ते डीएम्सचे रिप्लाय मी तुम्हाला देणार आहे. पण जर तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज 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 कमेंट करून विचारा. मी नक्की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी नक्की कमेंट्सना रिप्लाय देतच असतो. आणि जे काही तुमचे प्रश्न असतील मोठे छोटे काही असतील ते मला बिनधास्त तुम्ही विचारा कमेंट सेक्शनमध्ये. मी ते त्याची उत्तरं तुम्हाला देईन. कारण काय होतं माहिती का जर तुम्ही फक्त इन्स्टाला जर मला डीएम करत असाल तुमचा आणि अजून 10-12 जणांचं सेम क्वेश्चन असेल तर मला सेमच गोष्ट खूप जणांना तीच सतत एक्सप्लेन करावी लागते. त्याच्यामुळे जर तुमचा एक क्वेश्चन असेल तुमचा समजा काय सेवा करायची आहे मी मला समजलं नाही तर ती सेवा मी म्हणजे काय करायचं ते मी पुन्हा तुम्हाला कॅप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे किंवा त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्यात तोच क्वेश्चन जर अजून 10-12 जणांचा असेल तर त्यांच्यापर्यंत तो एकदम इझिली पोहोचतो. पण त्यांना कमेंट करण्याची सुद्धा गरज भासत नाही. तर म्हणून प्लीज शक्यतो इन्स्टा डीएम करू नका. जर तुमचा एकदमच लेंदी क्वेश्चन असेल तर तुम्ही करू शकता. अगदी तो पर्सनल म्हणजे तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल वगैरे तरच. नाही तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारू शकता. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर काही माझ्याकडून चुकलं असेल तर खूप खूप सॉरी. आणि जर तुम्हाला काही समजलं सुद्धा नसेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मी उत्तर नक्की देईन. चला सर्वांना श्री स्वामी की ते म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांना गुरुपद देत असतो. तर ते गुरुपद कसं द्यायचं तर जर तुम्ही आधीचे बरेच इयर्समध्ये जर तुम्ही गुरुपद दिलं असेल तर तुम्हाला फक्त महाराजांना नारळ अर्पण करायचा आहे. पण जे लोक आज यावर्षी गुरुपद स्वीकारणार असतील महाराजांना गुरु करत असतील तर तुम्हाला सेम प्रोसेस आहे. जे दरवर्षी करतात त्यांच्यासाठी सुद्धा जे बिगनर आहे नवीन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे तो ओला करायचा आहे त्याला हळदी कुंकू लावायचे त्यावर अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती एक फूल ठेवायचं आहे. आणि इथेच तुम्हाला समोर एक छोटासा मंत्र दिसत असेल तो तुम्हाला पठण करायचा आहे आणि महाराजांपर्यंत तो नारळ पोचवायचा म्हणजे महाराजांच्या चरणाशी तो नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि पूर्ण गुरु पौर्णिमेचा दिवस तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. तर अगदी अशा प्रकारे तुम्ही महाराजांना गुरुपद देऊ शकता आणि गुरुपद तुम्ही महाराजांचं पूजा ती करू शकता. आणि त्या नारळाचं नंतर तुम्ही काहीतरी गोडधोड बनवू शकता किंवा गोडाच्या जेवणामध्ये वापरा. तुम्ही नॉनव्हेजमध्ये तो नारळ वापरू शकत नाही. गोड जेवणामध्ये तुम्ही वापरू शकता.
त्याच्यानंतर तो जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. ओके, शक्यतो वापरा, कारण वाहत्या पाण्यात पण सोडून देण्यात काही अर्थ नाही, शेवटी तो वेस्टच आहे. त्यापेक्षा तुम्ही यूज करू शकता गोड्या जेवणामध्ये. त्याच्यानंतर अजून सर्व सेवा आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेल्याच आहेत. जर तुम्हाला काही याच्यामधून समजलं असेल तर प्लीज 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 कमेंट करा.